निसर्ग आहे त्यामुळे थांबू शकत नाही. किती काय जरी केलं तर निसर्ग आहे त्यामुळे त्याला आपण थांबू शकत नाही. पण तुमच्या सर्वांचा जी इच्छा होती की आम्हाला हा कार्यक्रम बघायचा आहे, तर आम्ही आज धावडा गावी गेलो होतो. माझं पहिलं असं आहे की कोणी अंधश्रद्धा समजो की श्रद्धा समजो, तर माझी श्रद्धा आहे. अंधश्रद्धा नसली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. मी देवीच्या दर्शनी ते कधी पण आलो तर देवीच्या दर्शनाला जातो आणि मी सगळ्याच देवदेवतांचं महामानवांचं म्हणजे सन्मान करतो, आदर करतो. तर मी गेलो तिथे आणि फोन केला की कसं काय इकडे वातावरण, सांगितलं की पाऊस जोरात पडतोय. म्हणून आता काही खरं नाही. तिथे गेलो, आम्ही आरती केली. मनामध्ये इच्छा अशी होती की इथे आपल्या गावातील मंडळींना त्यांचा एक दिवस स्वतःचा हक्कासाठी हा आपण दिलेला आहे त्यांना मिळालाच पाहिजे. आजचा कार्यक्रम आज झालाच पाहिजे. पाऊस झाला, सर्व इथे सर्व माती वगैरे गारावर सगळं झाला, पण बघा आता वाटतोय का आता, म्हणजे जर ज्याची मनापासून इच्छा असते, दृढ इच्छा, ती इच्छा पूर्ण होते. मी सांगितले मला कार्यक्रम करायचा नाही करायचा, इथेच आज स्टेज पाहिजे. बाहेर स्टेज आमचे काही मित्रमंडळी बोलले की बाहेर स्टेज नेऊया, पण नाही, इथेच करणार. झाला की नाही प्रोग्राम, पण इच्छा आपली कशी पाहिजे, पक्की पाहिजे एकदम. करणार म्हणजे करणार म्हणजे करणार. पुढच्याही वर्षी असाच कार्यक्रम मोठा भव्य दिव्य 2026 बाळापूर महोत्सव खूप चांगल्या जोमाने, चांगल्या थाटाने, चांगल्या मोठ्या मराठमोळ्या जल्लोषात आपण साजरा करणार की नाही. याच्यापेक्षा चांगला मोठा हा पहिला होता, तरी पण कसं वाटलं, छान वाटलं. एक घोषणा करावीशी वाटते तुम्हाला, करू का? पक्का? रात्री 1:30 वाजता माझं बोलणं झालं आणि काय बोलणं झालं तुम्ही बघा. आपल्या गावाचे पहिले सरपंच कोण होते? आपल्या गावाचे पहिले सरपंच आदरणीय निळसिंग पाटील साहेब होते ना. आणि त्यांनी पहिला रस्ता बाळापूरच्या वेशीपासून ते बस स्टँड पर्यंत करून दिला, स्वतःच्या जागेवरती दिलाय ना, दिलाय की नाही, दिले आहे. आणि आदरणीय कंवरसिंग पारसिंग साहेब, चव्हाण साहेब, त्यांनी सुद्धा स्वतःची जागा आरोग्य केंद्रासाठी दिलेले आहे. तर त्यांचे मी खरंच मनपूर्वक आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी किती त्यांचं मोठं मन आहे. असं सर्वांनी दान सुरू व्हायला पाहिजे. आपण जर दिलं, हे एक हाताने दिलं तर तिकडं 2 हाताने मिळतं, असं दान सुरू व्हायला पाहिजे. पण मला रात्री 1:30 वाजता माझे बंधू बहादूर सिंग यांनी फोन केला. किती वाजता? 1:30 ते 2 वाजता. आणि सांगितलं की आपल्या गावासाठी जे आपले देवीचं मंदिर आहे बाहेर तिथे, त्या मंदिराच्या तिथे जागा आहे. आपल्या गावाच्या मुलांसाठी व्यायामशाळासाठी मी तिथे जागा दान करणार आहे. व्यायामशाळा आणि तिथे एक वाचनालय मी करणार आहे. व्यायामशाळा आणि वाचनालय, आणि तिथे पहिले सरपंच जे आहे निळसिंग पाटील साहेब, ते त्यांच्या नावाने होणार आहे आणि त्यांच्या नावाचा मी तिथे पुतळा बनवणार आहे. पहिले सरपंच. खरंच अभिमान वाटतो की त्या माणसाने बघा ना, रस्ता नव्हता पण त्यांनी रस्ता आपल्याला बनवून दिला. आणि त्यांचे पुत्र आहेत, खरं त्यांचे हे माझे जिगरी दोस्त आहे शाळेतले, त्यांच्या जोड काय पाहिजे. आणि बहादूर सिंगसाठी की त्यांनी किती मोठं मन दाखवलं, असं मन सगळ्यांचं पाहिजे. तर आपण लगेच तिथं सुरुवात करणार आहे. त्यासाठी व्यायामशाळा आणि वाचनालय आपल्या गावासाठी. आणि पुढच्या वर्षी हा कार्यक्रम खूप मोठा भव्य दिव्य करणार आहे आणि याची 1 महिन्याच्या अगोदरच आपण रूपरेषा करणार आहे. आणि संपूर्ण गावातील मंडळी एकही असा राहिली पाहिजे घरामध्ये, सगळ्यांनी हा कार्यक्रम यायला पाहिजे. मला खूप बरं वाटलं की खूप चांगले डान्स करतोय मस्त की सगळे आले होते. बरं वाटलं की नाही? हां, एक दिवस स्वतःसाठी द्यायला पाहिजे आपण सर्व. तर जास्त न बोलता, कारण की वेळ खूप झालेला आहे. तुमचं सर्वांचं, गावकरी मंडळी, माझे मित्रमंडळी, बंधू भगिनी, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, सर्व जे काही मंडळी असतील
त्यांचे काही सन्मान सत्कार राहून गेले असतील, कारण की नाव आमच्याकडे होती पण धावपळीने पाऊस वगैरे हे त्याचं आमच्या लक्षात राहिलं नाही. पण जर राहून गेला असत तर दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो तुम्हाला की पुढच्या वेळेस असं होणार नाही. जे काही सरपंच आपल्याकडे आले होते त्यांचा सन्मान करता नाही आला, कारण की आपल्याला मेन काय आपल्या गाणं ऐकायचे होते. आपण मुंबईवरून 45 कलाकार घेऊन आलो होतो. 45 कलाकार, एक बस आणलेली आहे आणि 3 कार आणलेले आहे. हे सगळं तुमच्यासाठी, म्हणजे त्यांच्या आपल्याला गाणं ऐकायचे होते. म्हणून काय आपल्या ओघाच्या भरात आणि वेळ पण झाली भरपूर की आपण 8:30 वाजता कार्यक्रम चालू केला, 9 वाजता काहीतरी. जर अगोदर झाला असता तर हे आपलं बरोबर सर्व व्यवस्थित झालं असतं. पण पुढच्या वेळेस हा कार्यक्रम मे मध्ये न घेता आपण एप्रिलमध्ये घेऊया, म्हणजे पाऊस येणार नाही. आणि त्याची जी आपल्याला बांधणी करायची आहे ते आपण मार्च महिन्यामध्येच करणार आणि मोठा भव्य दिवस हा कार्यक्रम आपण करणार आहे. आणि तुम्हा सर्वांना परत एकदा जे आज मुलं डान्स केले त्या मुलांसाठी सांगतो, जे चांगले शिकले त्यांना आपण बक्षीस देणार आहे. या वेळेस आपण करायचं होतं पण ते राहून गेलं 10वी 12वी. पुढच्या वेळेस आपण काही जो प्रोग्राम इथे होईल त्या प्रोग्राममध्ये जे चांगले मुलं आहेत शिकलेले त्यांचा आपण सन्मान करणार आहे. 10वी 12वी 7वी 4थी त्यानंतर काही प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान करायचा पण जो राहून गेलेला आहे ते आपण पुढच्या वेळेस नक्कीच करणार आहे. तर तुम्हा सर्वांना आज जास्त न बोलता मी एवढंच सांगेल की तुम्ही सर्वजण निरोगी राहा, घरामध्ये चांगलं बोला, कोणाला वाईट बोलू नका, नेहमी हसत मूक राहा, नेहमी स्मित हास्य चेहऱ्यावरती पाहिजे. कोणी बोलला तरी हसून त्याला बोललं पाहिजे धन्यवाद थँक्यू, नाही तर काय तो इकडून बोलला की लगेच तिकडून तोला, असं करू नका. आणि त्याच्यामुळे जर आपण वाद केला तर वादाला वाद वाढतो आणि तो जर रागवला आपण जर शांत राहिलो तर तिथे भांडण संपतं, भांडण होत नाही. म्हणून गावकरी म्हणजे मला एवढं सांगणं आहे की जे काही आपण व्यसनाधीन झालेलं आहोत कृपया व्यसनाधीन होऊ नका. त्याच्यामुळे स्वतःला पण त्रास होतो, आपल्या फॅमिलीला सुद्धा त्रास होतो, गावाला पण त्रास होतो आणि सगळ्यांनाच त्रास होतो आणि पैशाचा खर्च होतातच, बरोबर की नाही. हे जर तुम्ही व्यसन नाही केलं तर आपलं किती मोठा संसार चांगला होईल. तर सर्व माझे जे तरुण तडफदार माझे बंधू भगिनी माझे मित्र परिवार यांना सांगणं आहे की कृपया दारू पिऊ नका. आता तुम्ही मला काय सांगताय तुम्ही दांडगे साहेब दारू पिऊ नका, पण तुम्ही समजा एक दिवस जर दारू पिली, मला असं वाटतं कोणीच पित नाही दारू, पण तरी पण मी सांगतो एक दिवस जर दारू पिली किती लागतात दारूचे पैशाला, समजा 20 रुपये 50 रुपये, नाही तुम्ही पिता बरोबर 100 रुपये लागतात सांगतात ते, आहे की नाही. एक दिवसाला 100 रुपये तर महिन्याचे किती झाले, हा 3000. किती वय तुमचं, राग म्हणू नका 54 वय आहे ना. 54 गुणेला नाही एका महिन्याचे 3000 बरोबर की नाही. 54 गुणेला 12 12 पंचे 60 600 महिने, 600 महिने गुणेला 3000, 6 पंचे 30, 30 लाख रुपये पाण्यात टाकले. हा विचार करा, हा विचार करा. तेच 30 लाख रुपये जर सांभाळून ठेवले असते तर आज मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, मुलाचं शिक्षण, घर किती मसाला असतं. तुम्ही नाही हा एक उदाहरण फक्त देतो की असं करू नका. खरंच आपल्या गावाचं नाव आपल्याला खूप मोठं करायचं आहे, कारण मी तर ठरवलेलं आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात की हे गावाचं नाव आपण जिल्हा पातळीवरती, तालुक्यावरती, महाराष्ट्रावरती नेऊ. पण तुमचं सहकार्य पाहिजे, कारण महाराष्ट्र बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव गाजतंय, मुंबईमध्ये नाव गाजतंय. हे कोणामुळे, तुमच्यामुळे. तुम्ही सहकार्य करता. म्हणून जास्त न बोलता परत पुढच्या वर्षी आपण भेटणार आहे. तर असं सहकार्य असू द्या. पोलीस वर्ग आज आले होते, मला तरी असं वाटतं की फर्स्ट टाइम एवढा पोलीस वर्ग आपल्याकडे आला म्हणून, आणि मोठे साहेब आले होते. त्यांनी सगळेजण येणार होते पण त्यांनी ड्युटी लागली. पण ह्या पुढच्या वर्षी नक्कीच सगळे येणार आहे. तर एवढा मोठा चांगला त्यांनी आपल्याला सहकार्य केलं. परत एकदा पोलिसांसाठी एकदा जोरात टाळ्या झालेल्या. आपण त्यांनी एवढं मोठं सहकार्य केलं आपले गावकरी मंडळी. आणि तुम्ही आपण ज्याचा सत्कार केला तशा सत्कारासारखं तुम्ही नक्की राहा, अजिबात भांडण करू नका. करणार का, हॅलो
भांडण करणार का घरामध्ये? अजिबात नाही. बायकोला मारणार का? लग्न झाले? स्त्रीचा सन्मान करा, आदर करा. जर तुम्ही स्त्रीचा सन्मान केला नाही, आदर नाही केला तर घरामध्ये लक्ष्मी नांदणार नाही. लक्ष्मी पाहिजे की नाही? लक्ष्मी कोणती? पैसा है तो सब कुछ है, पैसा नहीं तो कुछ भी नहीं है. म्हणून स्त्रीचा सन्मान करा. मी प्रत्येक स्त्रीचा सन्मान करतो. तुम्ही जर बघितलं असेल तर महिला, माझ्या असा कोणताच भाऊ नाहीये की ज्याला 90,000 बहिणी आहेत. हॅलो, कौतिक दांडगेला बाळापूर गावच्या मुंबईमध्ये 90,000 बहिणी आहेत. कोणता व्यक्ती आहे का? तुमच्या गावचा सुपुत्र आहे. 90,000. आणि माझा संकल्प आहे की 1 करोड बहिणी करायच्या आहेत या 3 वर्षामध्ये. आणि दुसरा अजून एक सांगतो तुम्हाला की गावासाठी सांगू ना, गावासाठी आपण एक इथे जे रोजगार निर्माण करायचा आहे त्याच्यासाठी आपण इथे कुठे ते बारेमोह ना, बारेमोहजवळ 3 एकर जमीन घेतलेली आहे. आणि हे 3 एकर जमीन पेरायसाठी नाही, तर ही जमीन घेतलेली आहे तिथे आपण दाल मिल टाकणार आहे. आणि ह्या दाल मिल कंपनीसाठी जवळजवळ आपल्याला 100 ते 200 म्हणजे मजूर म्हणजे मुलं तिथे कामाला लागणार आहे. एक दाल मिल, एक रिसॉर्ट, वॉटर पार्क तिथे आपण करतोय आणि एक मंगल कार्यालय. असे 3 प्रोजेक्ट आपले दिवाळीनंतर चालू होतात या बाळापूरमध्ये. म्हणजे जवळजवळ 200 मुलांना काम मिळणार आहे. असे याच्या पुढे पण आपण चांगले चांगले उद्योग करणारच आहे. तर असे तुम्ही संपूर्ण उद्योजक व्हा. मला तरी वाटतं जसं मी झालो तसं तुम्ही पण व्हा. बरोबर की नाही? एकदा परत सर्वांचे एकदा मी धन्यवाद मानतो. तुम्हाला सर्वांनी तुम्ही एवढं सहकार्य केलं. मला असं वाटतं काही 3 वाजल्यापासून आलेले आहेत बरेच गावून. आणि ह्या माझ्या बाळापूर विकास फाउंडेशन मित्रांनी खूप चांगलं एवढं जबरदस्त मेहनत केली. आणि माझ्या शाळेमधल्या मित्रांनी त्यांनी पण खूप मेहनत केली, सगळे मित्र. आणि गावातली सगळी मंडळी मी बघितली. रात्री मी 2-2, 3-3 वाजून त्यांना कॉल करायचो आणि ते कॉल माझे घ्यायचे. तुम्ही आता नाव भरपूर लोक आपले आहेत, म्हणजे सर्व समाजाचे मित्र माझे. सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं. याच्या पुढे पण असं सहकार्य करा अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. थँक्यू.